कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे जे सर्किट बेंच आहे यांच्या समोर जे मुख्य रस्त्यावर आता भला मोठं झाड पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे वाहतुकीची देखील कोंडी झालेली आहे. खरं या दुर्घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा 2 जण जखमी झाले आणि वाहनं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. ही सगळी दृष्ट्या आपण पाहतो की भला मोठं झाड आहे आणि हे झाड खरं तर हे सीपीआर रुग्णालयाच्या पाठीमागे या झाडाच्या मागे सीपीआर रुग्णालय आहे तर समोर आहे ते सर्किट बेंच आहे आणि या जे मुख्य रस्ता आहे या रहदारीच्या रस्त्यावर हे भलं मोठं झाड पडलेलं आहे. खरं तर या परिसरात जे कंपाऊंडचं काम सुरू आहे आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना या झाडांची त्या मुळ्या कट केल्याचं संशय आहे ते वर्तवलं जात आहे. आपली सगळी दृश्य देखील पाहतो आणि त्याचमुळे हे भलं मोठं झाड या रहदारीच्या रस्त्यावर पडलं. सुदैवाने कोणती जीवदान झालं नसले तरी एक पोलीस कर्मचारी आहे ते जखमी झालेला आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, जवान असतील हे दाखल झालेले आणि हे झाड आता हटवण्याचे देखील सुरू आहे. कचऱ्याने कट करून हे झाड हटवण्याचे काम जे सुरू आहे आणि या ठिकाणी जे वाहतूक देखील वळवण्यात आहे. आपण सगळ्या पाहतो या भलं मोठं झाड कोसळल्यामुळे या ठिकाणी खळबळ उडाली आपल्याला दिसून आलं आहे. नवराष्ट्र कोल्हापूर 12:15 वाजता आम्हाला कोर्टाच्या समोर जे आता सीपीआरचं भिंतीचं काम चालू आहे त्या लगत असलेले मोठं झाड पडल्याची आम्हाला वर्दी आली. आम्ही विभागाकडनं 2-3 फायर फायटर आणि आमचे 30भर जवान आम्ही घटनास्थळी जेव्हा आलो तेव्हा 2 माणसं त्या झाडाखाली अडकले होते. जास्त काय मोठी इजा नाही आहे, किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यांना सीपीआरला आपण ऍडमिट केलेलं आहे. एक त्यामध्ये होमगार्डचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या 2 गाड्या पण त्या खालीमध्ये अडकल्या होत्या. आता आम्ही काय केलं की रस्ता क्लिअर करण्याच्या अनुषंगाने आम्ही कटरच्या साह्याने झाड कट करून साईडला करतोय, जेणेकरून आता आपण नंतर भरून ते आपण स्मशानला आपण हे करणार आहे. सगळी झाडांचे जे वेस्ट आहेत ते सगळे आम्ही तिथे संरक्षण भिंतचे काम चालू होतं आणि त्याच्या मूळ कट केल्यामुळे झाड पडलं. प्रथम दर्शनी तर असंच लक्षात येते की झाडाच्या भोवतीला जे संरक्षण भिंत काम चालू आहे त्याची जेसीबीने मुळं कट केल्यामुळे कदाचित हे झाड मोठं जो डोलार आहे झाडाचा त्यामुळे त्याला ते वेट पेलवलं नसल्यामुळे ते झाड कोसळलेले आहेत. असे 2-3 झाडं आम्हाला निदर्शनात आलेले. तसं आम्ही गार्डन विभागाला कळवून आणि मान्य प्रशासक महोदयांनी पण त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की आपण आता त्या झाडा संदर्भात त्यांनी मीटिंग घेऊन ते काढून घेतील. हो, कंपाऊंडचं पण नुकसान झालं कारण का खूप मोठं झाड होतं. हे डायरेक्ट ह्या साईडवरून नेक्स्ट पुढच्या साईडला पडलेलं असल्यामुळे त्यांचं कंपाऊंडचं जाळी आणि ते दगड पण हल्लेले आहेत. त्याचं पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं आता PWD मार्फत त्याच्यामार्फत ते करून घेतील. आपले बॅरिकेड असतील तर थोडं लावा आडवे समोर. बॅरिकेड आपल्याला त्यांचं सगळं होऊ दे त्याच्यामध्ये आपण हो सीमुळं सांग आतमध्ये व्हिडिओ ते ट्रीटमेंट करतात आपण नंतर.
बोला बाहेर